नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉइंट पुणे. आजचा हा व्हिडिओ यामध्ये आपण कर्नाटक राज्याबद्दल काउन्सिलिंगची माहिती घेणार आहोत. या सीझन मधला दुसरा व्हिडिओ असणार आहे. कर्नाटक राज्यामध्ये MBBS, BDS, BMS या कोर्सेससाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ फार इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. तर कर्नाटक राज्याचा काउन्सिलिंगचे फॉर्म सुरू झालेले आहेत. आता बरेच विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं असेल, सर नीट परीक्षा अजून व्हायची आहे, काउन्सिलिंग कसं काय सुरू झालं? अजून मागच्या वर्षीचेच तर प्रक्रिया संपली नाही BMS ची. अगदी अगदी 8-10 दिवस आधीपर्यंत BMS ची प्रक्रिया सुरू होती. तर या वर्षीचं कसं? तर कर्नाटक आणि केरळ हे अशी राज्य आहेत की यांचे प्रवेश प्रक्रियेचे जे फॉर्म आहेत ते फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी येत असतात. यावर्षी त्याहीपेक्षा अर्ली आले आहे जानेवारी महिन्यात. ही नोटीस साधारणतः 16/1/2026 ची नोटीस आहे. याच्यामध्ये कर्नाटक एक्झामिनेशन ऑथॉरिटीनी यावर्षी नीट परीक्षेअंतर्गत MBBS, BDS आणि BMS म्हणजे मेडिकल, डेंटल आणि आयुष या कॅन्डिडेटला जर प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं असेल, कर्नाटक राज्यांच्या MBBS, BDS आणि BMS प्रायव्हेट कॉलेजेसच्या प्रक्रियेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल, तर त्यांच्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना इथे अर्ज करायचा आहे. कुठे? तर कर्नाटक KA पोर्टलला. कर्नाटक KCET हे जे सगळं राबवते. तर सगळ्यात आधी यांनी दिलाय की मेडिकल, डेंटल आणि आयुष या सर्व विद्यार्थ्यांना कॅन्डिडेट्स मस्ट कंपल्सरीली रजिस्टर फॉर CET 2026. सगळ्या विद्यार्थ्यांना CET 2026 पोर्टलवर आता अर्ज करायचा आहे. मग सर CET नावाची कुठली परीक्षा आहे का? ती परीक्षा द्यावी लागेल का? तर नाही. प्रवेश प्रक्रिया ही नीट परीक्षेवर तुमचे जे मार्क येतील त्याच्यानुसारच होईल. पण तुम्हाला बेसिक नोंदणी जी आहे ती आता करावी लागेल. फिल द अप्लिकेशन अँड पे द फीज टू बिकम इलिजिबल टू पार्टिसिपेट इन KEA काउन्सिलिंग. म्हणजे काय? तर तुम्हाला आता बेसिक नोंदणी करायची आहे. फक्त नोंदणी करून चालणार नाही, तर तुम्हाला बेसिक त्यांची जी फी आहे ₹2500 ती फी भरून तुम्ही कर्नाटक राज्याच्या MBBS, BDS आणि BMS प्रक्रियेसाठी इलिजिबल व्हाल. पण ही प्रक्रिया आता सुरू होईल का सर? तर नाही. ही परीक्षा नीट रिझल्टच्या नंतरच सुरू होईल. मग आतापासून बेसिक नोंदणी कशासाठी? तर कर्नाटक, केरळ हे असे राज्य आहे की हे बेसिक नोंदणी आता करून घेतात. पण त्याच्यानंतर मार्क अपडेशन किंवा मार्क्स फिलिंगची जी प्रक्रिया आहे ती नीट रिझल्ट नंतर होईल. मग सर आता नाही गेलं तर आमचा हा चान्स निघून जाईल का? तर नाही. कर्नाटक हे राज्य अजून 1 ते 2 वेळा कदाचित उघडत असते. पण ऑफिशियल याच्याबद्दल कुठलंही कन्फर्मेशन नाही. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं ऑप्शन म्हणून जरी कर्नाटक आणि केरळ असे राज्य आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी कर्नाटक आणि केरळ या राज्यामध्ये आत्ता अप्लाय करून ठेवायचं आहे. तर कर्नाटकची शेवटची तारीख काय आहे? तर लास्ट डेट ही 16 फेब्रुवारी असणार आहे. लास्ट डेट टू फिल अप्लिकेशन ऑनलाईन 16/2 अप टू 11:59 PM. तर 16 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये अप्लाय करायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी अप्लाय करण्यासाठी 16 तारखेपर्यंत KEA पोर्टलवर जाऊन अप्लिकेशन द्यायचं आहे. तर थोडक्यात आता आपण कर्नाटक राज्याबद्दल समजून घेऊ. कर्नाटक राज्य. सर, कर्नाटक राज्य किती पर्सेंट ओपन आहे? की इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी काय कोटा आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये साधारणतः आता बघायला गेलं तर 36 प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहे. 36 प्रायव्हेट मेडिकल कॉलेज. आपण डीम्ड बद्दल बोलत नाहीये आणि गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल बोलत नाहीये. का बरं बोलत नाहीये? तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही कर्नाटकचे डोमेसाईल असायला लागतात. म्हणजे काय? जर एखाद्या विद्यार्थ्याकडे डोमेसाईल असेल, तर तोच विद्यार्थी 85% स्टेट कोट्याचा अर्ज करू शकेल गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. सर मी महाराष्ट्रातला आहे, तर या अर्जातून मी कर्नाटकमध्ये गव्हर्नमेंटसाठी अर्ज करू शकतो का? किंवा अप्लाय करू शकतो का? तर याचं उत्तर नाहीये. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला कर्नाटकमध्ये MBBS करायचं असेल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, तर त्याला एकच रस्ता आहे, तो म्हणजे ऑल इंडिया कोटा 15%. ही जी प्रक्रिया आहे ही पूर्णपणे प्रायव्हेट कॉलेजसाठीची आहे. याच्यामध्ये कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेज विद्यार्थ्याला अर्ज करता येत नाही. तर 36 प्रायव्हेट कॉलेजेस आहे. त्यामधले 26 कॉलेजेस जे आहे हे प्रायव्हेट कॉलेजेस आहे आणि 10 जे आहे त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. याच्यात काय फरक आहे सर? तर सेल्फ फायनान्स दोन्ही आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी MCC अंतर्गत येत नाही का? डीम्ड मध्ये येत नाही का? तर डीम्ड प्रकार हा वेगळा, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी हा प्रकार वेगळा. हा स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी तुम्ही म्हणू शकता. या दोघांमध्ये काय फरक आहे? तर कर्नाटकमध्ये सगळ्या कॉलेजेसची फी युनिफॉर्म असते. ह्या 26 कॉलेजेसला जिथे प्रायव्हेट कॉलेजला म्हणतो,
मागील वर्षी फी होती 12 लाख पर इयर. म्हणजेच या 26 कॉलेजेसची फी, जर एखाद्या विद्यार्थ्याला कर्नाटक राज्यात एमबीबीएस साठी अप्लाय करायचं असेल तर 26 कॉलेजेस जी आहे त्याची लिस्ट आपण पुढे दाखवूच. त्यांची सगळ्या कॉलेजची फी होती 22 लाख रुपये आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची फी याच्यापेक्षा वेगळी होती, ती 22 लॅक्स टू 24 लॅक्स पर इयर. असे 36 कॉलेजेस आहे कर्नाटकमध्ये आता आणि टोटल सीट काउंट जो आहे तो 6000 आहे. म्हणजे आपण पूर्ण 6000 सीटसाठी एलिजिबल आहे का, तर नाही. 6000 सीट मधून 20% कोटा हा इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी असतो. मी इथे अप्रॉक्स लिहितो, कधी कधी हा 18-19 होतो, 17-18 होतो. तर अप्रॉक्स 20% कोटा म्हणजेच 1200 सीट्स इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. मग तिथे फक्त महाराष्ट्रातलाच विद्यार्थी एलिजिबल आहे का, नाही, तर देशांतर्गत सगळे विद्यार्थी या कोट्यासाठी एलिजिबल आहे. असा महाराष्ट्रातला किती कोटा सर ओपन आहे, तर महाराष्ट्रातला ओपन हा 0% आहे. महाराष्ट्र इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंगसाठी एलिजिबल नाही आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या सीट आहे इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये इतर राज्यातला विद्यार्थी येऊ शकतो 15% कोटामधून. प्रायव्हेटमध्ये तोच कोटा 0% आहे. प्रायव्हेटमध्ये मात्र जो आयक्यू कोटा आहे महाराष्ट्रात त्यासाठी इतर राज्यातला विद्यार्थी अप्लाय करू शकतो. तर थोडक्यात कर्नाटकला आता हे आपण सीट कोटा समजून घेतलाय. आता कर्नाटकमध्ये टोटल कॉलेजेसची संख्या आणि त्याचं सीट मॅट्रिक्स समजून घेऊ. आधी फीजला जर तुम्ही बघायला गेलं, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, जे प्रायव्हेट कॉलेजेस आहे, प्रायव्हेट अनएडेड तुम्हाला इथं बघायला मिळेल. बी आर आंबेडकर कॉलेजला आपण बघायला गेलो, प्रायव्हेट अनएडेड कॉलेज आहे, हा कॉलेजचा कोड आहे. इथं बघा गव्हर्नमेंट फीज, जो मी आता पुढे तुम्हाला कोटाही समजून सांगेल. गव्हर्नमेंट फीज प्रत्येक कॉलेजची सेम आहे. कर्नाटक असं राज्य आहे की प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण काही सीट्स ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट सीट म्हणून वापरल्या जातात. 40% सीट म्हणजे 40% सीट मध्ये जर तुम्ही तिथे तुमचा नंबर लागला तर फ्लॅट 1,53,000 फीज आहे. तेच तुम्ही प्रायव्हेट कोट्याला गेले तर 12,01,17 फीज आहे. अदर कोटा 30 लाख फीज आहे आणि एनआरआय कोटा 30 लाख फीज आहे. आता हे काय नेमकं समजून सांगतो मी. जर एखाद्या कॉलेजला इथे 100 जागा आहे कर्नाटकमध्ये, सीट डिस्ट्रीब्युशन कसं होते, कर्नाटक जरा थोडंसं लेंदी आहे समजायला, म्हणून आपण एक्सप्लेन करण्यासाठी सगळा वेळ घेतोय. कर्नाटकला जर 100 जागा असेल तर 40% जो आहे तो गव्हर्नमेंट फंडेड कोटा, म्हणजेच 1,50,000च्या जवळपास जो होता तो कोटा, म्हणजे 1.5 लाख फीज वाला कोटा जो आहे तो 40% आहे. याच्यासाठी डोमिसाईलची गरज आहे. याच्यासाठी महाराष्ट्रातला विद्यार्थी अर्ज करू शकतो का, सर प्रायव्हेट मध्ये अर्ज केला मला हा कोटा भेटेल का, 1.5 लाख वाला तर बिलकुल भेटणार नाही. त्याच्यानंतर 20% सीट प्रायव्हेट कॉलेजेसचा प्रायव्हेट कोटा, 20% कोणता, तर याला डोमिसाईलची गरज आहे. डोमिसाईलची गरज आहे पण फीज किती राहील, 12 लाखच राहील. हे दोन्ही कोटा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी नाही. 40 आणि 20 60%. आता 20% जो कोटा आहे हा मॅनेजमेंट कोटा आहे. याची फीस किती आहे, 12 लाख पर इयर. याच्यासाठी महाराष्ट्रातला विद्यार्थी इलिजिबल आहे. याच्यानंतर आणखी एक कोटा आहे 15% एनआरआय कोटा. याच्यासाठी सर इलिजिबल आहे का महाराष्ट्रातला विद्यार्थी, तर आहे. याच्यानंतर आणखी एक कोटा आहे 5% अदर कोटा. कर्नाटकमध्ये जर एका कॉलेजला 100 जागा असतील तर 40% गव्हर्नमेंट फंडेड कोटा, 20% प्रायव्हेट मधला डोमिसाईलसाठी असणारा कोटा, 20% मॅनेजमेंट कोटा, याची फी 12 लाख रुपये. एनआरआय ची फी 25 लाखापासून तर 50 लाखापर्यंत आहे, 30 पासूनच पकडा, 50 लाख पर इयर. आणि अदरचं पण सेम. हे सीट डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला इथे दाखवतोय. गव्हर्नमेंट फंडेड कोटा 1,53,000, 12 लाख प्रायव्हेट, 30 लाख अदर आणि 30 लाख एनआरआय. तेच तुम्ही अदर आणि एनआरआय ला बघायला गेले तर 40, 42, 43 लाखापर्यंत कर्नाटकमध्ये फीज आकारली जाते. महाराष्ट्रातला विद्यार्थी या सगळ्या या 3 टाईपच्या कोट्यासाठी इथे विद्यार्थी आणि पालक अर्ज करू शकतात. या सगळ्या कोट्यांना अप्लाय करण्यासाठी फीज किती लागेल, तर 2500 रुपये फीज लागेल. लास्ट डेट काय आहे, तर लास्ट डेट 16 फेब्रुवारी आहे. अजून एक 12, 13, 14 दिवस बाकी आहेत.
आता सीट डिस्ट्रीब्युशन मध्ये जसं मी तुम्हाला दाखवलं, तर इथे सीट डिस्ट्रीब्युशन पण आपण इथे केईच्या वेबसाईटवरून काढलेलं आहे. आता विद्यार्थी कुठे कुठे अप्लाय करू शकतो. इथे आपण डबल बी आर आंबेडकरचं एक उदाहरण घेऊ. बी आर आंबेडकर प्रायव्हेट अनएडेड. बी आर आंबेडकरचा आपण बघायला गेलो तर हा जो कोटा आहे 52+5 याच्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्रातला इलिजिबल नाही. या 28+5 याच्यासाठी सुद्धा इलिजिबल नाही. महाराष्ट्रातला विद्यार्थी इलिजिबल आहे ह्या 27 सीटसाठी, ह्या 22 सीटसाठी आणि ह्या 8 सीटसाठी. म्हणजे टोटल एवढ्या सीटसाठी महाराष्ट्रातला विद्यार्थी इलिजिबल आहे. तर या म्हणजे महाराष्ट्रासोबतच जर माझी सर 10-12 लाख वर्षाची फीस भरायची तयारी आहे आणि मग मी कुठले कुठले स्टेट टार्गेट करू, तर महाराष्ट्रासोबतच ज्या विद्यार्थ्यांची फीस भरायची तयारी आहे किंवा कमी मार्क असून जास्त फीस भरायची तयारी आहे, मात्र कॉलेज चांगलं पाहिजे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक एक चांगला ऑप्शन असू शकतो. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगलं एज्युकेशन क्वालिटी याच्यासाठी कर्नाटक राज्य ओळखलं जाते. सगळ्यात चांगले पीजीचे बेनिफिट्स म्हणजे युजी केल्यानंतर तुम्हाला पीजीचा पण कर्नाटकमध्ये कोटा मिळतो, म्हणून सर्वात चांगले पीजीचे बेनिफिट म्हणून सुद्धा कर्नाटक राज्य ओळखलं जाते. नॉर्थ साईडचे दिल्ली, चंदीगड, पंजाब या साईडच्या किंवा उत्तर प्रदेश या साईडचे त्या विद्यार्थ्यांना त्या राज्यात जर कॉलेज मिळत नसतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं कर्नाटक हा पहिला ऑप्शन असतो, नंतर महाराष्ट्र असतो. तर ज्या विद्यार्थ्यांना 12 लाख अधिक फीस भरू शकतात त्या सर्व विद्यार्थ्यांनी कर्नाटक राज्याला अप्लाय नक्की करून ठेवायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्नाटक राज्याचा लास्ट इयरचा कट ऑफ काय होता. सर आता आम्ही फीस तर ठीक आहे विचार केला 12 लाख रुपये वगैरे भरू शकतो, पण किती मार्क असेपर्यंत किंवा किती मार्काला कर्नाटक मिळेल किंवा मागच्या वर्षी किती मार्काला कर्नाटक राज्याचा शेवटचा लागलेला विद्यार्थी होता. तर जे 12 लाख फीज वाले कॉलेजेस आहे 26 कॉलेज, त्याचा लास्ट इयरचा कट ऑफ होता 450 मार्क्स. लास्ट राऊंडची गोष्ट करतोय आपण. आणि जर तुम्ही तेच 22 लाख वाले जे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहे त्या कॉलेजचा कट ऑफ होता 350 मार्क्स, नाही 300 पर्यंत पण गेला होता, 300 मार्क्स. तर विद्यार्थी आणि पालकांनी या सेम मार्क्सला असाच कट ऑफ राहील असं नसते. दरवर्षी रँक हे बदलत असतात, त्यानुसार मार्क्स बदलत असतात. लास्ट टू लास्ट इयर तुम्ही याच्या मागच्या वर्षी तुम्ही जर याचा विचार केला तर कर्नाटक 550 मार्क्सच्या खाली कुठेच नव्हतं मिळालं. साधारणतः तो रँक असतो 130 ते 150च्या मध्ये कर्नाटकचा कट ऑफ जातो आणि हे बऱ्यापैकी 5-5.5-6 लाखापर्यंत सुद्धा एनआरआय म्हटल्यापेक्षा अदर कोटा मिळतो. जर तुम्हाला कमी मार्क्स येत आहे आणि जो अदर कोटा आहे ज्याची आपण अदर कोटा जो आहे ज्याचा आपण फीस 45 लॅक्स वगैरे म्हणतोय वर्षाला, तर ह्या फीजवर बऱ्यापैकी निगोशिएशन्स कर्नाटकामध्ये भेटतात. तर कमी मार्क मध्ये थोडी जास्त फीजवर कमी मार्क्स मध्ये तर थोड्या जास्त फीजवर तुम्हाला एमबीबीएस करायचं असेल तर कर्नाटक खूप चांगला ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचदा निगोशिएशन करून मिळते. तर ज्या विद्यार्थ्यांना आता आपण कन्क्लूड करू, ज्या विद्यार्थ्यांचा रँक आपण इथे अंदाज घेऊ नये, ज्या विद्यार्थ्यांना 12 लाख अधिक फीस भरायची तयारी आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी कर्नाटक एक ऑप्शन म्हणून वापरू शकता. सर माझी कॅटेगरी एससी आहे, एसटी आहे, मला कॅटेगरीमध्ये बेनिफिट मिळेल का किंवा फीस मध्ये काही फायदा होईल का. तर एससी एसटी वाईज असं कुठल्याही याच्यात रिझर्वेशन नसते. सगळ्या सीट ह्या ओपन इन नेचर असतात. सगळं अलॉटमेंट हे मेरिट बेसिसच होते. तर कर्नाटकमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 आहे. कर्नाटक सारख्या अजून 19 असे ओपन स्टेट पूर्ण इंडियामध्ये अवेलेबल आहे. त्या सर्व राज्यांची माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉइंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.